द्यायची, त्यांना वॉशिंग मशीन मधून काढायचं आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्यांना सामावून घ्यायचं, ही सातत्याने त्यांची रणनीती राहिली. बर मनीषाताई, या आरोपांबद्दल तुम्ही काय बोलाल जे भाजपवरती केले जातात, आणि ते पर्यायाने अर्थातच त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सोलापुरामध्ये भाजपने शिवसेनेला एकटं पाडलं असं चित्र आहे, त्याच्यावरती सुद्धा तुमचं मत आम्हाला ऐकायचंय. नाही बघा, हे स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका आहे ना, तिथे असंच ठरलेलं आहे तिन्ही नेत्यांमध्ये की जिकडे जो योग्य असेल, स्थानिक पातळीवर जिकडे युती होत असेल तर करा, नसेल होत तर आपापले लढा. त्यामुळे जसं आम्ही म्हटलंय की या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यांना त्या लढल्या नाहीत तर निश्चितच त्यांचं पॉलिटिकल करिअर जे असतं तर त्यांना कधीच संधी जर का मिळाली नाही तर दोन्हीकडचे कुठलेही तिन्ही पक्षातले कार्यकर्ते जे आहेत ते नाउमेद होऊ शकतात आणि प्रत्येकाला आपापली तिथे स्ट्रेंथ काय हे देखील कळण्याचं या स्थानिक निवडणुका हे एक माध्यम असतं. त्यामुळे आता मनीषाताई, पण भाजपच्या बाबतीमध्ये जो वॉशिंग मशीन प्रमाणे भाजपला तर म्हणजे औषधाला कार्यकर्ता राहिला नाहीये तिकडे, तर त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरायला माणसं नव्हती, अशी परिस्थिती होती. तिकडेही जरा लक्ष द्यावं उभाटाच्या लोकांनी. बर, ठीक आहे. तर एकंदरीत मला असं दिसतंय की या संदर्भामध्ये कुठेतरी आपापल्या पक्षाला प्राधान्य देण्याचा तुमचा प्रयत्न असणारच आहे असं भाजपही म्हणतोय आणि शिवसेनाही म्हणतोय. परंतु त्याचबरोबर ज्या पातळीवरती नाराजी नाट्य रंगलेलं दिसलं, निदान बाह्य दर्शनी तरी, ते नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि त्यामुळे आता काही कुठेतरी नियम म्हणा किंवा काही गोष्टींची एक बाउंड्री पाळली जाणार आहे दोन्हीकडनं, असं चित्र आहे का केशवजी? मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की भारतीय जनता पार्टीचा आपण जर बघितलं असेल की गेल्या कालपासून, काल संध्याकाळी पण मी चुकत नसेल तर तुम्हीच माझा काल फोन घेतला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांची वक्तव्य कालपासून आणि आजपासून ऐकली असेल. मुळामध्ये हा निर्णय आणि शिवसेनेचे सुद्धा 3 मंत्र्यांचे तुम्ही आता बाईट दाखवले, स्वतः एकनाथ शिंदेचा दाखवला. त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने जबाबदारी आपल्याला दिलेली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे, राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. त्यामुळे या वरच्या वरिष्ठ तिन्ही नेतृत्वामध्ये एकमत आहे, त्याच्याबद्दल कुठलाही नाही. स्थानिक स्तरावरचे प्रश्न आहेत त्याच्याकडे फार म्हणजे अतिशय गांभीर्य, म्हणजे त्या ठिकाणचे हे तात्कालिक 8-15 दिवसाचे प्रश्न आहेत. पुन्हा आणि स्थानिक स्तराचे कार्यकर्ते, 1 मिनिट मला पूर्ण द्या, तुम्हाला तेही सांगतो की मुळामध्ये स्थानिक स्तराचे कार्यकर्ते निवडणुका संपले, आज जरी ते एकमेकाशी विरोधात उभे असले तरी उद्याच्याला निवडणूक संपली की कार्यकर्ते सुद्धा पुन्हा एकत्र येऊन गप्पा मारतील, एकत्र येतील. त्यामुळे हा प्रश्न हा निवडणुकी पुरता स्थानिक स्तरावरचा आहे, ह्याचा राज्याच्या राजकारणावरती, महायुतीवरती किंवा महायुतीतले काही मनभेद काही होण्यावरती असा कोणताही परिणाम होणार नाही. नक्कीच. धन्यवाद, आज तुम्ही आलात आणि या विषयावरती आमच्याबरोबर चर्चा केली.